डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे रमणबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने जांदा राजा हे महानाट्य साकारण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक प्रकल्पाअंतर्गत हे महानाट्य प्रशालेतील 2500 विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी साकारले. यामध्ये प्रयोगाच्या सुरुवातीलाच मावळ्याच्या वेशामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेला प्रवेश लक्षवेधक ठरला. आसमंत दुमदुमणाऱ्या क्षत्रिय कुलावंतस या गर्जनेने हा महाप्रयोग सुरू झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली पंढरीची वारी, मुघल सत्तेमुळे झालेली रयतेची अवस्था, युद्धाचे प्रसंग, स्त्रियांचे जीवन, शिवाजी महाराजांनी घेतलेले विविध निर्णय असे प्रसंग विद्यार्थी आणि शिक्षकांनी साकारले. त्याला उपस्थितांनी तितकीच उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हे नाट्य साकारण्यात आले. यातून विद्यार्थ्यांपुढे नियोजन, संघटन, कौशल्य, आज्ञाधारकपणा, नेतृत्व, व्यवस्थापन हे शिवाजी महाराजांचे गुण दाखवण्यात आल्याचे शाळा समितीचे अध्यक्ष किरण शाळीग्राम यांनी सांगितले. या नाटकाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार आहे. भगव्या पताका, मावळ्यांपासून महिला आणि सरदारांच्या वेशभूषा, नेपथ्य यामुळे पालकही या महानाट्यामध्ये रमले होते. रंगमंचावरील छत्रपती शिवरायांच्या जय जयकारातही तेही एकरूप होऊन दाद देत होते. व्यासपीठासमोर जिवंत देखावे सादर करण्यासाठी आणलेली बैलगाडी, मावळ्यांच्या हातामधील त्यांनी स्वतः तयार केलेल्या तलवारी, पगड्या यामुळे हे नाटक विद्यार्थ्यांसाठीही अविस्मरणीय अनुभव देणारे ठरले. विद्यार्थ्यांचे वक्तृत्व, बाल शिवाजी, जिजामाता यांची भूमिका अजोड ठरली. ग्रहयोग काय भाग्यशाली आहे. साहेब, हा मुलगा अत्यंत बुद्धिमान, पराक्रमी, मुत्सद्दी आणि विश्वामित्रांनाही टाळी वाजवावी असा कर्तृत्ववान होईल. अवघड गडकोट आणि अजिंक्य सागरी किल्ले हा सहज जिंकी. हा युद्ध आणि महायुद्धही जिंकी. होय, पण कुणासाठी? स्वतःसाठी की कुणा बादशहासाठी? शास्त्री बुवा, माझ्या शिवानं कालचक्रच फिरवावं. आपली स्वप्न फार फार मोठी आहेत राणी साहेब. राणी साहेब, मुलं कशी फुलपाखरासारखी वागत आहे. ही आजची फुलपाखरं उद्याची गरुड व्हावी. पंत शिवा, मीच केवळ तुमची आई नाही बरं, ही मता बेगमही तुमची आईच आहे. अशा असंख्य आया तुमच्याकडे आशेनं बघतायत राजे. मोठे व्हा, खूप खूप मोठे व्हा. मी मोठा होईल, खूप खूप मोठा होईल. माझ्या वडिलांच्या सारखा, माझ्या मामांच्या सारखा, माझ्या आजोबांच्या सारखा. म्हणजे बादशहाचे जहागीरदार. मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या दिल्ली सिंहासनापुढं तुम्ही गुडघे टेकवणार? नाही नाही राजे, तुमचा जन्म सूर्यकुळात झाला आहे तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी नाही. तुम्ही जर बादशहाचे गुजरे झालात तर मराठी मुलखातली सारी दैवत आपले सारे हात कपाळाला लावून रडत बसतील आणि म्हणतील, पुत्र करंटा निपजला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. जगदंब, या तलवारीचा निराधारांना आधार असेल. उन्मत्त झालेल्या महिषासुरांची मस्तकं आसमानात उडवण्यासाठीच या तलवारीचा जन्म आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही ऋषींची इच्छा. तरी रयतेचे शाप येतील तुमच्या माथी. पण काय झालं साहेब? हा रडण्याचा आवाज कोणाचा? तुमच्यात एका गरीब बहिणीचा. का न्यायासनासमोर हाजीर करा.
पाटील पाटील लपा लपा